एका आंदोलनाची सुरुवात होते बिघडलेल्या शिक्षण व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि शिक्षण मंत्र्यांच्या उत्तरदायित्वासाठी. पण अवघ्या काही दिवसात त्याच आंदोलनाचा चेहरा बदलतो. जिथे पुस्तक आणि परीक्षांवर चर्चा व्हायला हवी होती, तिथे राजकीय घोषणा, धार्मिक गाणी, अँटी आर एस एस किंवा अँटी मोदीचे नारे घुमू लागतात. कुणाल कामरासारखे लोक मंचावर येऊन सीतेच्या आणि नीताच्या पतीवर टीका करू लागतात. पण या सगळ्यांची खरंच गरज आहे का? कोणत्याही देशात शिक्षण व्यवस्था दुरुस्त होणे ही सर्वात मोठी गरज असते. जर एखादी संघटना किंवा CJP सारखा मंच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढा उभारत असेल, तर त्याला सर्वसामान्य नागरिकांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. पण अडचण कुठे येते? अडचण तिथे येते जेव्हा मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि आयडिओलॉजीची लढाई सुरू होते. जेव्हा मंचावरून फक्त शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामाची आणि परीक्षा पद्धतीच्या त्रुटींची चर्चा व्हायला हवी होती, तिथे एका विशिष्ट राजकीय अजेंड्याला जागा दिली जाते. यामुळे काय होतं? जे माध्यम विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवे होते, ते आता मंचावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा करू लागतात. आता इथे प्रश्न येतो नेतृत्वाचा. जेव्हा सोनम वांगचुक यांच्यासारखे आदरणीय व्यक्तिमत्व अशा आंदोलनाचा चेहरा बनतात, तेव्हा लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात. जर तुमचे आंदोलन खरोखरच एक निष्पक्ष आणि सामाजिक कारणासाठी असेल, तर मंचावर कोण येतंय आणि काय बोलतंय यावर तुमचे पूर्णपणे नियंत्रण नसायला हवे. जेव्हा तुमच्या मंचावर अरुंधती रॉय किंवा कुणाल कामरासारखे लोक येतात, ज्यांची एक ठराविक राजकीय आणि सामाजिक भूमिका आधीपासूनच प्रसिद्ध आहे, तेव्हा आंदोलनाच्या मूळ हेतूवर शंका निश्चित निर्माण होते. सामान्य माणसाला वाटू लागतं, हा विद्यार्थ्यांचा लढा नसून एका विशिष्ट राजकीय गटाचा अजेंडा आहे. इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला स्वतःची राजकीय किंवा धार्मिक विचारसरणी असण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जेव्हा तुम्ही शैक्षणिक मंचावर भारत विरोधी किंवा राजकीय चिखलफेक करणाऱ्या घोषणा आणता, तेव्हा तुम्ही मूळ आंदोलनाला कमकुवत करत असता. या गोष्टींमुळे 3 मोठे नुकसान होतात. पहिलं, सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालक ज्यांचा कोणताही राजकारणाशी संबंध नाही, ते भीतीपोटी आंदोलनापासून दूर जातात. दुसरं, सरकारला आंदोलन तुकडे तुकडे गँग किंवा राजकीय प्रेरित म्हणून डावलणे सोपे जाते. तिसरं, मूळ प्रश्न म्हणजेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा कचऱ्याच्या पेटीत जातात. म्हणूनच ही वेळ आहे आंदोलनाच्या नियमावलीवर चर्चा करण्याची. जर आंदोलन शिक्षणासाठी असेल, तर मंचावर चर्चा फक्त आणि फक्त शिक्षणाचीच झाली पाहिजे. आंदोलन संपतात अशा तात्पुरत्या संघटनांनी स्वतःला बरखास्त किंवा विलीन करून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर भविष्यात राजकीय फायद्यासाठी होणार नाही. सोनम वांगचुक असो किंवा इतर कोणताही समाजसेवक, मंचाचा ताबा कोणाच्या हातात जातोय यावर कडक शिस्त ठेवणे हे आयोजकांची नैतिक जबाबदारी असते. जर आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था खरोखरच दुरुस्त करायची असेल, तर आंदोलनांना राजकीय अजेंड्यापासून मुक्त ठेवावेच लागेल.